एक लौकिक सुख आणि एक अलौकिक सुख। लौकिक सुखाकडं हा जीवात्मा धावत चाललेला आहे आणि अलौकिक सुख हे त्यांच्या बुद्धीच्या परे होत चाललेले सज्जन हो। प्रत्येकाला वाटते पायी चालत असणाऱ्याला सायकल असावी, सायकल असणाऱ्याला मोटरसायकल असावी, मोटरसायकल असणाऱ्याला फोर व्हीलर 4 चाकी असावी आणि 4 चाकी वाल्याला पुढचं असणारं एअर फ्लॅट असावं आणि त्या गतीनं धावत निघालेला हा जीवात्मा आहे। आणि अशा या जीवात्म्याला जे लौकिक सुख आणि अलौकिक सुख जर प्राप्त करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केल्या जाईल याचा साध्यांत वृत्तांत सांगण्यासाठी फक्त 2च हेतू जगाला कळावं आणि त्याद्वारे लौकिक आणि अलौकिक दोन्ही सुखाची प्राप्ती अशा जीवांना व्हावी यासाठी आमच्या व्यासानी निर्मिती केली महाराज पुराणांची। प्रथमतः जे काही वेद उत्पन्न झाले ते माझ्या शिवाच्या असणाऱ्या मुखापासून उत्पन्न झाले आणि ते आमच्या ब्रह्मयाला समर्पित केले दिले आणि ब्रह्मयानं पुढं व्यास महर्षींना देऊन व्यास महर्षींनी सुताला सांगितले आणि सुताने सौनकादिकाला सांगितले। असे हे असणारे 18 पुराण आणि अशा या 18 पुराणामधून पहिलं असणारं जे पुराण आहे तर ते म्हणजे ब्रह्मपुराण। जे मानवी कुळाला मानव अवताराला मानवी जीवनाला धर्माचं प्रबोधन करतो सज्जन हो। आणि मनुष्यानं जन्माला आल्याच्या नंतर 4 पुरुषार्थ प्राप्त करावेत असं धर्मशास्त्र आहे। अशा या 4 पुरुषार्थापैकी आणि ब्रह्मपुराण असणारं पहिलं धर्म सांगतं महाराज। पहिलं पुराण असणारं आम्हाला धर्माची ख्याती सांगतं, धर्माचं महत्व सांगतं आणि प्रत्येक माणसानं धर्माचरणानं वागूनच अर्थ कमावा। धर्माची जी रीती आहे, धर्माचा जो नियम आहे, धर्माचा जो सार आहे, धर्माचं जे महत्व आहे हे मात्र सांगण्याचं काम आमचं ब्रह्मपुराण करतं सज्जन हो। त्यानंतर आमच्या गीतेमधून सुद्धा भगवान कृष्णानं अर्जुनाला उपदेश करत असताना सांगितलं धर्मेण हि सहायेन तमस्तरति दुष्कृतम। सांगितलं हे अर्जुना फक्त धर्मच एक सहाय्य होऊ शकतो कितीही अंधारात केलेल्या पापाला। लक्षात ठेवा काय सांगितलं आमच्या कृष्णानं अर्जुनाला उपदेश करताना धर्मेण हि सहायेन फक्त एकच धर्म सहाय्य होऊ शकतो तमस्तरती। तम म्हणजे अंधार, अंधारामधून तरती दुष्कृतम। अंधारामध्ये आम्ही जेवढे काही पाप केले त्या पापामधून निर्मूलन करायचं असेल, त्या पापाचं आणि मुक्त व्हायचं असेल
तर फक्त एक धर्म सहाय्य करू शकतो सज्जन हो. मग कितीही घरातलं असणारं दारिद्र्य असू द्या, दुःख असू द्या, यामधून तुम्हाला पहिलं पार नेण्याचं काम फक्त धर्म करू शकतो. आणि म्हणून त्या धर्माची असणारी ख्याती, धर्माचं असणारं महत्व आणि आमच्या ब्रह्मपुराणामधून ऐकायला मिळतं. आणि म्हणून त्याची पहिल्यानं असणारी नियुक्ती माझ्या व्यास महर्षींनी केली. ज्यावेळेस मनुष्य पूर्ण धर्मानं वागतो आणि आचरण क्रिया करतो, जे काही त्याचं कर्म असेल, मग व्यवसाय असेल, कृषी असेल, व्यापार असेल, नोकरी असेल, हे जर धर्मानं केले, लक्षात घ्या, हे जर धर्मानं केले तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. अर्थही प्राप्त होतो ना, अर्थ म्हणजे पैसा बी प्राप्त होतो. मात्र तो धर्मानं कमवावा. तुमच्या आमच्या असणाऱ्या घराला, कुळाला आणि सुख शांती, आरोग्य, समाधानी वृत्ती देण्याचं काम तो अर्थ करतो. अर्थ म्हणजे पैसा. जो धर्मानं कमवला तो अर्थ असणारं समाधानी वृत्ती देण्याचं काम करतो. आणि हे अर्थ कसा कमवावा, पैसा कसा कमवावा, हे जर समजून घ्यायचं असेल तर आम्हाला असणारं विष्णू पुराण ऐकावं लागेल महाराज. 2 नंबरचं पुराण विष्णू पुराण. धर्मानं अर्थप्राप्ती केली. बोलून चालून असणारे 2 रुपये 5 रुपये आणि आम्ही कमवले तर तो धर्म झाला. पण 10ची वस्तू जर 50ला, 80ला आणि 100ला देत असाल तर तो अधर्म झाला. सांगायचं तात्पर्य, धर्मानं अर्थप्राप्ती होते आणि धर्मच सांगतो बाबा रे कशा पद्धतीनं कमवावं. कारण का, हळहळत तळतळाट जो काही आहे तो तळतळाट तुमच्या घराला कधीच सुखप्राप्ती करून देऊ शकत नाही सज्जनो. आणि म्हणून जे काही कमाई आहे तर ही कमाई सुद्धा प्रमाणामध्ये असावी, मर्यादेच्या बाहेर नसावी. आणि म्हणून त्या असणाऱ्या अर्थाला, त्या असणाऱ्या संपत्तीला आणि अर्थ असतो, अर्थ. आणि हे आमचं विष्णू पुराण सांगतं. आणि त्या विष्णू पुराणाच्या पुढं आम्ही धर्मानं वागलो आणि धर्मानं अर्थ कमवला तर काय होतं, आमच्या मनकामना पूर्ण होतात. आमच्या मनकामना पूर्ण होतात. याचा अर्थ आहे की जी इच्छा आहे आमच्या सद्भक्तांना, ती असणारी इच्छा फलद्रूप होते. आणि नैर्मल्यम मनसोलिंगम प्रसाद इति कथ्यते. मनाचं निर्मळपणा झाला की समाधान वृत्ती प्राप्त होते. आणि समाधान वृत्ती प्राप्त झाली की आरोग्य प्राप्त होतं. आणि आरोग्य प्राप्त झालं की शांतता घरात निर्माण होते. आणि म्हणून ज्यांना कामना पूर्ण करायची असेल त्यांनी आणि धर्मानं अर्थ कमवावा तर तुमच्या मनकामना पूर्ण होतील. हे सांगणारा ग्रंथ 3 नंबरचा व्यासानं निर्माण केलेला आणि तो म्हणजे पद्मपुराण. आणि सज्जनो, हे 4ही पुरुषार्थ प्राप्त करायचे असतील, धर्म, अर्थ, काम आणि 4था मोक्ष, हा जर प्राप्त करायचा असेल तर कोणाकडे जावं लागते, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. शिव शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष.
शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष 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 धर्मार्थ काम मोक्ष सांगितलं. 4 पुरुषार्थ आम्हाला प्राप्त करायचे असले तर तो एकटा देणाराच शिव आहे महाराज. आणि म्हणून व्यास महर्षींनी असणारी सुरुवातीच्या या 4 पुराणाची निर्मिती 4 पुरुषार्थ जीवाला प्राप्त करून देऊन त्याला असणारी ऊर्ध्वगती देण्याचं काम केलं. आणि म्हणून या ठिकाणी हा जीवात्मा ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस आईच्या शरीराच्या बाहेर पडल्याच्या नंतर पहिल्यानं त्याला श्वासाची प्राप्ती झाली. काय प्राप्त झालं त्याला? काय घेऊन आला जीवात्मा? पंचभूतात्मक देह आणि त्रिगुणात्मक अष्टदा प्रकृती घेऊन आलेला जीवात्मा. आणि पहिले शरीर तर घेऊन आलाच आला, पण येताना श्वास घेऊन आला. आणि सज्जन हो, या श्वासामध्ये आस आहे. आस ती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आस आहे. मरायला टेकलेला एखादा जरी म्हातारा किंवा म्हातारी असली तरीही शेवटचा हुंदका देते, पण त्याची इच्छा राहिलेली असते, माझी मुलगी यायची राहिली, अजून माझी मुलगी यायची राहिली, आणि तोपर्यंत देवा मला नेऊ नको. किंवा जी काही असणारी इच्छा आकांक्षा आहे तर ही त्या असणाऱ्या जीवाची राहिलेली असते महाराज. शेवटच्या श्वासापर्यंत असणारी आशा, मनीषा, तृष्णा, वासना आणि या जीवाची संपलेली नाहीये. आणि असा हा जीवात्मा ब्रह्मपुरीवरून आला आणि मायापुरीमध्ये आणि मोहामध्ये घोटाळत बसला. स्वतःचं स्वरूप विसरला. ज्यावेळेला आईच्या गर्भामध्ये हा जीवात्मा होता त्यावेळेला तो जीवात्मा सोहम 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 म्हणत होता. सोहम या शब्दाचा अर्थ आहे, देवा तू जो आहेस तो मी आहे, तू जो आहेस तो मी आहे, तू जो आहेस तो मी आहे. मला समजून घे, मला समजून घे, मला समजून घे. आईच्या उदरामध्ये, आईच्या गर्भामध्ये. आणि हा जीवात्मा सोहमचा जप करत होता. तो जीवात्मा आईच्या शरीराच्या ज्यावेळेस बाहेर आला त्याला कलीचं वारं लागलं महाराज, कलियुगाचं वारं. आणि तो जीवात्मा जो सोहम म्हणणारा जीवात्मा होता तो कोहम कोहम केव्हा 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 म्हणत आहे. मी केव्हा म्हटलो, मी केव्हा म्हटलो, मी केव्हा म्हटलो. आणि तो जीवात्मा पहिल्यानं मला बाहेर काढ, तू म्हणजे मी म्हणजे तू आहेस देवा, मला बाहेर काढ या नरकवासातून. त्याची असणारी आळवणी करुणा भागत होता तो जीवात्मा.
आणि शरीर बाहेर सोडून आला आईच्या शरीराच्या बाहेर, कलियुगाचं वारं असणार लागलं, केव्हा 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 म्हणतो. आणि असा हा जीवात्मा ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस तो त्याचा विटाळाचा देह मानला जातो. आमच्या रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथामध्ये एक समास आणि त्या समासामध्ये एक उदाहरण दिलं. जननीस येता विटाळ, त्या विटाळाचा चिगाळ, अमंगळ असता सुमंगळ कैसा होय. सांगितलं सज्जनो, हा जो जीवात्मा ज्यावेळेस जन्माला येतो तो असणारा शोणित आणि वीर्य रूपानं आईच्या विटाळामधून उत्पन्न होणारा हा देह मानला जातो. आणि असा हा देह ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस काही जणांमध्ये 5 दिवस विटाळ, काही जणांमध्ये 10 दिवस विटाळ, 12वी 13वी केल्या जाते. आणि मग तो विटाळ 1.25 महिन्यापर्यंत मानला जातो. कधी कधी जन्मता असणारा विटाळ आणि मेल्याच्या नंतरही 10वा, कोणाचा 3रा आणि कोणाचा 40वा. मुस्लिम धर्म संप्रदायामध्ये 40 दिवसाला दिवस करतात. वैष्णव सांप्रदायिक जे भागवत धर्मी लोक, वैष्णव माझे बांधव आहेत, यांच्यामध्ये 10वा केला जातो. आणि लिंगायत धर्म संप्रदायामध्ये 3रा दिवस म्हणून मानला जातो. सांगायचं तात्पर्य, जन्मल्याच्या नंतरही विटाळ आणि मेल्याच्या नंतरही जर विटाळ ज्या देहाला आहे तर तो असणारा विटाळातला देह परमपवित्र केव्हा होणार आणि त्यांनी असणारं दान धर्म पुण्य जे काय केलं ते केव्हा फळाला येणार. ज्या ठिकाणी अपवित्रता मानली आणि त्या अपवित्रतेमध्ये जर कोणतंही धर्म कार्य केलं तर तुमचं ते सिद्धीला जाणार नाही. मग अशा वेळेला काय करायचं, तर आमच्या संत महात्म्यांनी, व्यास महर्षींनी प्रत्येक धर्मपंथामध्ये आणि गुरुला अनन्यसाधारण महत्व दिलं. महाराज संताला अनन्यसाधारण महत्व दिलंय. आणि मग त्या संताच्या द्वारे आमच्या शरीराचं असणारं पूजन केलं जातं. आणि पूजन करून कानामध्ये मंत्र बोलून आनव, माया आणि कार्मिक हे 3ही मळ जाळले जातात. आणि तो देह परिशुद्ध केला जातो. आणि मग त्याला असणारा मंत्र म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. जोपर्यंत त्याने गुरु केलेला नाही तोपर्यंत त्याला दान धर्म पुण्य, मग त्याच्यामध्ये तुम्ही कितीही असणारी देणगी द्या, कितीही अन्नदान करा, वस्त्रदान द्या, दक्षिणादान द्या, कन्यादान द्या किंवा रक्तदान करा, कोणतंच असणारं दान घडत नाही आणि त्याची प्राप्ती होत नाही सज्जनो. आणि म्हणून प्रत्येक जीवाला तरुण जाण्यासाठी, जो जीव सुखाच्या अपेक्षेनं हपापलेला आहे अशा जीवाला सावध करून त्याच्या असणाऱ्या मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं आणि अंतःकरणाचं परिवर्तन करून त्या अंतःकरण प्रवृत्तीमध्ये आणि धार्मिकतेचं बीज रोपून, मंत्राचं बीज रोपून सत्संग त्याला प्राप्त करून देऊन आणि धर्म शिकवला जातो. आणि धर्माच्या नंतर त्याला अर्थ कळतो, कसा कमवावा, कसा मिळवावा. आणि जर त्यांनी अर्थ चांगल्या पद्धतीनं कमावला तरच त्या जीवाला असणारं आणि समाधानी वृत्ती प्राप्त होते. नाहीतर दुःखामध्ये पडतो. महाराज लक्षात घ्या, ज्या ठिकाणी अनीतीनं, अन्यायोपार्जित संपत्ती कमावल्या जाते
तिथं कोणतीच सुख शांती लाभत नाही. गडगंज श्रीमंत आहे, पण त्याला असणार साखर खायची नाही. त्याच्या बायकोला तुरीची डाळ खायची नाही. अमुक वायतळ तमुक वायतळ सगळे असणारे सर्व भोग समोर आहेत, पण ते खाता येत नाहीत आणि त्याचा उपभोग घेता येत नाही. याचं कारण आहे आम्ही अन्यायोपार्जित संपत्ती कमवली. आम्ही अन्यायोपार्जित संपत्ती कमवली आणि हीच संपत्ती कशी कमवावी ग्रस्ताश्रमामध्ये राहून हे जर कळून घ्यायचं असेल तर शिवमहापुराण ऐका महाराज. सज्जन हो, ज्याला संसारामध्ये कसं राहायचं, संसारामध्ये कसं वागावं, गृहस्थाश्रम कसा करावा हे जर शिकायचं असेल तर त्यांनी रामायण ऐकावं. बघा, माझं ते भावाचं आणि भावाचं ते भावाचं, माझं सुद्धा भावाचं आणि भावाचं ते भावाचं म्हणणं रामायण. कोणालाच स्वार्थ नव्हता महाराज. ना रामाला होता, ना माझ्या भक्तिरूपी भरताला होता, ना वैराग्यरूपी लक्ष्मणाला होता, ना ज्ञानरूपी शत्रुघ्नाला होता. कोणालाच असणारा स्वार्थ नव्हता. राम अरण्यात गेले तर भरतानं त्यांच्या पादुका घेऊन नंदीग्रामामध्ये राहिला, पण अयोध्येमध्ये राहिला नाही राज्यासनावर. राम निघून गेला तर त्याचं सख्य करण्यासाठी, दास्य करण्यासाठी माझं वैराग्यरूपी लक्ष्मण निघाला सोबत सेवा करायला. कोणीच राज्य घेतलं नाही. ते रामायण आणि ते असणारा संसारात कसं वागावं शिकायचं असेल तर रामायण. आणि जर भावाचंही लुबाडायचं असेल तर महाभारत ऐकावं. माझं ते माझं आणि भावाचंही माझं. आज परिस्थिती आहे महाराज, भाऊ भावाचा धुरा कापतोय. 5-10 झाडं जास्त येतील आणि आपल्याला उत्पन्न जास्त होईल. सज्जन हो, तकदीर से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. आपल्या दैवामध्ये, आपल्या भाग्यामध्ये जे लिहिलेलं असतं त्याच्यापेक्षा कधीच शिल्लक माणसाला मिळत नसतं. दुसऱ्याचे धुरे कापून उलट तुम्हाला असणारं दुःख प्राप्त होईल. सज्जन हो, ज्यांना स्वार्थ साधायचा, आज जे डिवायडेशन झालं, वेगवेगळेपणा झाला, हे फक्त महाभारत ऐकल्याचे परिणाम आहेत. ज्यांना स्वार्थ साधायचा त्यांनी महाभारत ऐकावं. ज्यांना मरण टाळायचं, मरण, त्यांनी भागवत ऐकायचा प्रयत्न करावा. ज्यांनी भागवत ऐकायचा प्रयत्न करावा आणि गृहस्थ आश्रम खरं कसा चालवावा हे जर शिकायचं असेल, निस्वार्थ कसं राहावं हे शिकायचं असेल आणि मरण टाळावं हे शिकायचं जर असेल तर सगळ्यांचा सार म्हणून माझी शिवकथा ऐकावी महाराज. जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा. इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती 100 जन्म जन्म की व्यथा व्यथा व्यथा. जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा. सज्जनो,
ज्यांना असणार संसारामध्ये कसं राहावं, ग्रहस्थाश्रम कसा करावा, मरण कसं टाळावं, निस्वार्थ कसं राहावं, ज्ञान कसं मिळवावं आणि अमरता मोक्ष प्राप्ती कशी करून घ्यावी, हे जर शिकायचं असेल तर त्यांनी शिवकथा ऐकावी. सज्जन हो, शिवकथा ऐकावी. शिवकथा सुंदर करतारी, संशय विहग उडाव निहारी. शिवकथा संशय निहारी, संशय विहग विडाव निहारी. तेरा परमार्थ हो जाए, मेरा परमार्थ बन जाए, तेरा परमार्थ बन जाए, मेरा परमार्थ बन जाए. श्री हनुमत कर जथा जथा जथा. जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा. जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा. इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती 100 जन्म जन्म की व्यथा व्यथा व्यथा. जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा. सांगितलं की ही असणारी शिवकथा 100 जन्माची असणारी व्यथा संपवण्याचं काम करते. सज्जनो, बाकीच्या ग्रंथामध्ये काही ना काहीतरी संशय आहेत, बाकीच्या ग्रंथामध्ये काही ना काहीतरी संशय आहे, पण माझी शिवकथा म्हणजे शिवकथा सुंदर परिहारी, संशय विहग उडाव निहारी. प्रत्येक धर्मग्रंथामध्ये काही ना काहीतरी तुमचा संशय दडून राहिलेलाच आहे. कसा? आमचं रामायण ऐकलं आम्ही, रामायण ऐकलं. रामायणामध्ये मानवी अवतार धारण केला माझ्या विष्णू परमात्मानं, भगवंतानं. पण चूक काय केली? माझ्या प्रभू रामचंद्रानं चूक काय केली? निर्दोष असणाऱ्या वालीला मारलं महाराज. निर्दोष असणाऱ्या वालीला मारलं. ज्यावेळेस वालीनं शेवटचा प्राण सोडायचा वेळ आला त्यावेळेस सांगितलं, रामा, हे प्रभू, मी तुझा काय अपराध केला होता देवा? सांग मला, मी तुझा काय अपराधी होतो? आणि त्याच वालीनं पुढच्या जन्मामध्ये सूड उगवला माझ्या रामाचा. कृष्ण अवतारामध्ये त्याच वालीनं कोळ्याच्या मुलाचा जन्म घेतला आणि काट्याचा बाण करून, माशाच्या काट्याचा बाण करून कृष्णाच्या अंगठ्याला खालून मारला. कृष्ण अवतार संपावा लागला. संशय. माझी त्या ठिकाणी असणारी गीता ऐकली माझ्या अर्जुनानं. 18 अध्याय सांगितले महाराज कृष्णानं त्याला, पण तरीही माझ्या कृष्णाचा मोह संपला नाही, अज्ञान संपलं नाही. संशय. त्यावेळेस माझे कृष्ण परमात्मा निराश झाले 18व्या अध्यायामध्ये महाराज. आणि 18व्या अध्यायामध्ये निराश होऊन माझ्या कृष्णानं सांगितलं, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वतंत्राणि यंत्ररूढानि माया तमेव शरणं गच्छ. सांगितलं, अर्जुना, किती सांगू मी तुला, तुझ्या लक्षात यायला तयार नाही. जा, त्या शिवाला शरण जा. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् तंत्ररूढानि यंत्ररूढानि माया तमेव शरणं गच्छ. त्यालाच शरण जा. गीता सांगितली महाराज इतका वेळ. तिथून पुढे आमच्या परीक्षिती राजाला
मरण टाळायचं होतं. ऋषीच्या गळ्यात साप टाकला होता परीक्षितीनं आमच्या मेलेला, आणि त्याच ऋषीच्या मुलानं शाप दिला होता परीक्षितीला, धा तोच साप तुला 7 दिवसात मध्ये मरून चावून तू मरण पावशील. ते माझं भागवत. सज्जन हो, 7 दिवसामध्ये माझा परीक्षिती मरणार असं ज्यावेळेस परीक्षितीला कळलं, त्यावेळेस परीक्षितीनं इकडं तिकडं पळायला सुरुवात केली. शेवटी शुकाचार्य भेटले आणि शुकाचार्यानं सांगितलं, बाबा रे, तुला जर मरण टाळायचं असेल तर मग भागवत ऐक तू. आणि भागवत ऐकायला सुरुवात केली माझ्या परीक्षितीनं. परीक्षितीनं सगळे भागवत ऐकलं. परीक्षितीला मरण टळलं. विडंबनात्मक नाही महाराज, जे सत्य आहे तेच तुमच्या समोर आणि धर्मशास्त्राने जे आहे ते तुमच्या समोर मांडण्यासाठी मी आलो. कोणी जर विचारलं की हे कोणत्या ग्रंथात कोणता श्लोक आहे आणि तुम्ही हे काय सांगायला, तर माझ्याकडे पुरावा आहे आणि उदाहरण जे आहे ते तुमच्या समोर मी ठेवण्याचा जरूर प्रयत्न करतो. दाखवणारच मी ते परीक्षितीला. आणि शेवटला मरण प्राप्त करावं लागलं. एवढंच झालं की माझ्या परीक्षितीचं अज्ञान नष्ट झालं. आणि ज्ञानामुळं शेवटी माझ्या परीक्षितीला एकच कळलं की मित्र हा, मृत्यू हा प्रत्येकाचा खरा मित्र आहे. आणि आनंदानं त्या मृत्यूला कवटाळलं. कोण्या? आमच्या परीक्षितीनं. पण शेवटी मरावंच लागलं की नाही. 7 दिवस भागवत ऐकला पण टळलं नाही मरण. आणि फक्त अजरामर एकच तो करू शकतो, तो म्हणजे माझा शिव. तो म्हणजे माझा शिव. हरी 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 मंत्र हा कोणाचा? शिवाचा. म्हणती ते वाचा तया मोक्ष. मोक्ष. आणि तो असणारा मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ही असणारी निसंशय असणारी शिवकथा ऐका. आणि सज्जन हो, त्याच्याही अगोदर माझ्या प्रभू रामचंद्राचा द्वापार युगामध्ये जन्म झाला. पण कृत त्रेता त्याच्याही अगोदर असणारा निराकार परब्रह्म असणारा भगवान शिव परमात्मा, त्या भगवान शिव परमात्म्यानं सांगितलं की गृहस्थाश्रम कसा करावा, संसार कसा करावा. कसा करावा बघा. साकार परब्रह्मरूप शंकर आणि निराकार परब्रह्मरूप असणारं लिंग. निराकार परब्रह्म आहे जे सर्वात श्रेष्ठ असणारं जे आहे तर निराकार परब्रह्म लिंग आहे. आणि तेच लिंग आम्हाला प्राप्त करण्यासाठी साकाराची पूजा केल्याशिवाय निराकार प्राप्त होत नाही. म्हणून साकार रूपी दर्शन करण्यासाठी आम्हाला व्यास महर्षींनी किंवा वेदांत शास्त्रानं त्याचं असणारं रूप सांगितलं. मग जटेमध्ये गंगा, कपाळावर त्रिपुंड धारण, मस्तकावर चंद्र, गळ्यात वासुकी, हातात त्रिशूल डमरू, नेसलेला व्याघ्रांबर, कंठ निळा. हे शास्त्रानं सांगितलं. कोणी बघितलंय का? महादेव शंकर कोणी पाहिला का? नाही. तुझ रूप ना रेखा नाम, तुला रूपही नाही रेखा बी नाही. तुझ रूप ना रेखा नाम, आम्ही भक्ती धरुणी ठेविले नाम. येरवी शास्त्राशी अगम्य अगोचर तू. आम्हाला जे काही सांगितलं शास्त्रानं त्या पद्धतीनं आम्ही आकृती काढली एखाद्या पेंटरनं आणि सांगितलं शंकर असा आहे. मग कसा आहे बघा. आता त्या चित्राकडं लक्ष देऊन आज कृपया सर्व जी काही व्यवस्थापक मंडळी आहे, कमिटीची मंडळी आहे, त्यांना विनंती आहे की आज असणारी जी कथा आहे तर ही 1 वाजता सुरू होण्याच्या ऐवजी 2:30 वाजता चालू झाली जवळजवळ. कारण का पहिला दिवस हडबडीचा असतो. सगळ्यांना सगळ्याची मागची तजवीज करून 7 दिवस इथं समर्पित व्हायचं असतं. त्यांचा काही दोष नाही सज्जन हो. मी या ठिकाणी 10:30 वाजता आलो ट्रेननं आणि माझी दुसरी कथा संध्याकाळची शेलूला चालू आहे. आज 5वा दिवस आहे तिथलचा आणि ती संध्याकाळी 7 ते 10 असणारी माझी कथा आहे.
आणि म्हणून मलाही जाण्याची गडबड आहे पुन्हा 4:15च्या ट्रेनला. आणि म्हणून एवढा एक साध्यांत दृष्टांत देतो आणि मी माझ्या कथेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करतो. सज्जनो, जटेमध्ये गंगा आहे, लक्षात घ्या. भगवान शिवाची मूर्ती आहे, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. जटेमध्ये गंगा आहे, डाव्या मांडीवर पार्वती आहे, उजव्या मांडीवर गणपती आहे, डाव्या बाजूला कार्तिक स्वामी उभा आहे. आता लक्षात घ्या, गळ्यामध्ये वासुकी नाग आहे, गणपतीचं वाहन उंदीर आहे, आमच्या कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे, शंकराचं वाहन नंदी आहे, तर माझ्या पार्वतीचं वाहन सिंह आहे. लक्षात आले सगळे? आता बघा, पार्वती काय म्हणते मांडीवर बसलेली, ए गंगे, माझ्या मागून आलीस आणि तिखट झालीस, डोक्यावर बसलीस माझ्या पतीच्या, तू खाली तर येऊन बघ, मग तुझी मी मजा बघते. दोघीचं द्वंद्व लक्षात घ्या. इकडं गळ्यातला जो नाग आहे वासुकी, तो काय म्हणतो, ए उंदरा, तू वर तर येऊन पाय, तुला मी गट्टम स्वा केल्याशिवाय राहत नाही. वैर, उंदराचं आणि सापाचं वैर. इकडे तर येऊन पहा, तुला मी गट्टम स्वा केल्याशिवाय राहत नाही. तर खाली असणारा आमच्या कार्तिक स्वामीचा मोर म्हणतो, ए सापा, ए वासुकी, तू वरी गळ्यात आहेत महादेवाच्या म्हणून बरं, ठीक आहे, बेहतर आहेस, नाहीतर लगेच संपलेलं असतं तुला, मी सुद्धा गट्टम स्वा केलं असतं. मोर सर्प खाऊन टाकतो, सापाला खाऊन टाकतो. तिकडं मोर म्हणतो तू खाली येऊन बघ, तर जवळ असणारा नंदी बसलेला आहे आणि त्याचं वैर असणारा सिंह जवळ आहे, पार्वतीचं माझ्या वाहन. दोघही असणारे जवळ आहेत. एवढे एकमेकाचे विरोधी असून, कट्टर शत्रू असून, सगळेजण आनंदानं त्या ठिकाणी रममान होतात आणि मंत्रमुग्ध होतात नामस्मरणामध्ये आणि शांती समाधानीमध्ये. याचं एकच कारण आहे, तो म्हणजे मध्यभागी असणारा माझा शिव बसलेला आहे आणि तो त्याचा प्रपंच आहे महाराज, ते त्याचा ग्रस्ताश्रम आहे. आणि म्हणून प्रत्येक धर्मपंथामध्ये जर घराचा चालवणारा जर धार्मिक असेल, त्याचं जर तप वाढलेलं असेल धर्माचं ज्ञानाचं, तर सगळे असणारे मुठीत असतात. त्याच्या तप असावं, अनुष्ठान असावं. आणि त्याचं जर अनुष्ठान नसेल तर मग वासे फिरतात घरातले, आणि वासे फिरतात आणि हे वासे फिरविण्याच्या ऐवजी फिरलेले नसावेत ह्यासाठी आम्हाला शिवकथा ऐकायची महाराज. आणि ही शिवकथा ग्रस्ताश्रम कसा असावा, ज्ञान कसं मिळवावं, 4 पुरुषार्थ कसे प्राप्त करावे आणि शिव म्हणजे काय, त्याची भक्ती कशी करावी, हे आम्हाला 7 दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. सज्जनो, या शिवमहापुरांचे 1,00,000 श्लोक आहेत, त्याच्यामधून 24,000 श्लोक व्यासानं संक्षिप्त रूप केलं आणि त्याच्यामध्ये 7 संहिता आहेत. 7 संहिता आहेत, 5 खंड वेगळे आणि अध्याय जर म्हणलं तर माझ्या शिवमहापुरांचे 408 अध्याय आहेत. किती? 408 अध्याय आहेत. 2-2 जर घेतले तर 204 दिवस लागतील आणि 4-4 घेतले तर 102 दिवस लागतील. 4-4 अध्याय फोडून सांगितले तर मग 7 दिवसामध्ये असणारा माझ्यासारखा पामर तुम्हाला कितपत सांगेल, जेवढं होईल भगवान शिवाच्या कृपेनं, गणपतीच्या आणि माझ्या हनुमंताच्या कृपेनं तेवढं मी सांगण्याचा तुम्हाला निश्चिततेनं प्रयत्न करील. समर्पक असणारं, शास्त्राला धरून असणारं आणि शास्त्रामध्ये दिलेलंच भामटेगिरी माझ्याजवळ नाही सज्जनो. आणि म्हणून उद्यापासून ठीक आपली असणारी कथा 1 वाजता, ठीक 1 वाजता आणि सुरू करण्याचा आपण प्रयत्न करू. आमची व्यवस्थापक मंडळीला सुद्धा माझी विनंती, 1 वाजता असणारी कथा नियमानं सुरू करण्याचा आपण प्रयत्न करू. झालेली आजची जी काही सेवा आहे ती माझ्या सद्गुरूच्या चरणी
तसंच तुमच्या संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून आजच्या या प्रथम पुष्पसेवेला मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज, श्रीमद जगद्गुरुपंचाचार्य महाराज, शिव संत लक्ष्मण महाराज, पुंडरीक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, गजानन महाराज, महारुद्र महाराज, हर 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 हर. चला आरती वाले चला. भजो मन शिव चरण सुखदायी. 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 आरती वाले चला आरती वाले. शिव चरण सुखदायी. भजो मन 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 शिव चरण सुखदायी. चरण सुखदायी. चरण सुखदायी. चला आरती वाले चला. चला यजमान चला. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. वेदांताचे सार मुख्य पेरियले बीज. वेदांताचे सार मुख्य पेरियले बीज. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. समाधी महास्थळी सर्पव्याघ्राची जाळी. महास्थळी सर्पव्याघ्राची जाळी. निरवर सापदे समदृष्टीने न्याहाळी. निरवर सापदे समदृष्टीने न्याहाळी. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. शिवभक्ती लोप झाली विश्व शिव माया केले. शिवभक्ती लोप झाली
विश्वशिव माया केले. ग्रंथ हा परमरहस्य गुह्य प्रगट केले. हे ग्रंथ हा परमरहस्य गुह्य प्रगट केले. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान. अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान. आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण. आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. वेदांताचे सार मुख्य पेरियले बीज. वेदांताचे सार मुख्य पेरियले बीज. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा. मन्मथ स्वामी महाराजा. मन्मथ स्वामी महाराजा. आरती शिवपुराणाची. आरती शिवपुराणाची. गंगाधरा अपरनेची. आरती शिवपुराणाची. गंगाधरा अपरनेची. आरती शिवपुराणाची. आरती शिवपुराणाची. गंगाधरा अपरनेची. गंगाधरा अपरनेची. ओंकार रूपी महेश्वर गौरीशी सांगे निज सार. सुत उपदेशी तत्पर शौनकासी पुराण सार. शिव तो देव असे महादेव आराध्य तो शिव. भक्ती करो शंकराची. गंगाधरा अपरनेची. आरती शिव पुराणाची. गंगाधरा अपरनेची. आरती शिवपुराणाची. आरती शिवपुराणाची. गंगाधरा अपरनेची. गंगाधरा अपरनेची. नश्वर असे अभिमान ब्रह्मा विष्णू झाला पूर्ण. महाकाल तेथे येऊन संशय केला निरसन. जपा शिवनाम असे परिपूर्ण होऊन कधीन. भक्ती करा त्या लिंगाची. गंगाधरा अपरनेची. आरती शिवपुराणाची. गंगाधरा अपरनेची. आरती शिवपुराणाची. आरती शिवपुराणाची. गंगाधरा अपरनेची. गंगाधरा अपरनेची. महिमा विद्येश्वर संहिता. रुद्र शतरुद्र कोटि संहिता. उमा कैलास असे असता. वायंवीय फलदाता. शिवासी भजा देव नसे तुझा. विश्वाचा राजा सेवा उमा शंकराची. गंगाधरा अपरनेची. आरती शिवपुराणाची. गंगाधरा अपरनेची. आरती शिवपुराणाची. आरती शिवपुराणाची. गंगाधरा अपरनेची. गंगाधरा अपरनेची. शिव सर्वासी पूजन अभूषण असे अष्टवर्ण. षटस्थल पंचचार जान. वंद्य सर्वासी शिवनाम. शिव तो कंद असे महानंद. सच्चिदानंद अर्चना करा षडलिंगाची. गंगाधरा अपरनेची. आरती शिवपुराणाची. गंगाधरा अपरनेची. आरती शिवपुराणाची. आरती शिवपुराणाची.
गंगाधरा परनेची गंगाधरा परनेची वासना काम त्यागून संध्याने विषय केला दहन सतीने षडचक्र भेदून आपुला केला पंचानन स्कंद गणपती वीरभद्रमूर्ती झाली उत्पत्ती वंदना योगेश्वराची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परनेची गंगाधरा परनेची एक व्रत शिवरात्र प्रदोष आणि सोमवार ज्योतिर्लिंग परात्पर महिमा असे त्यांचा थोर शिवयोग मुद्रा प्राप्त वीरभद्रा चिंतेश्वर पुत्रा झाली त्या शिव प्रभूची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा परनेची गंगाधरा परनेची कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमेशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टदेवं महादेवदेवं महापापनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामीश्वरनाथ। ओम कर्पूरनिर्मितं दीपं स्वर्णपात्रे निवेशितं ग्रहाणां पर्याभक्तं प्रसिद्ध परमेश्वर कर्पूरदीपं दर्शयामि। हातात तांदूळ घ्या ताई, तांदूळ फुल घ्या। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज, शिव संत लक्ष्मण महाराज, पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, गजानन महाराज, महारुद्र महाराज, सब संतन की हर हर महादेव हर हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज की जय। अप्पा ओ अप्पा काढ मोबाईल काढा मोबाईल तो सर केळी वाटत केळी साखर वाटत नाही फार सर कोणी आपण वाटत थोडं आहे का ते तुमच्या असेल पाहिजे म्हणून म्हणलं कोण मला बाबा साहेब का बोला कोणाचा करायला बंद करायला